त्या मतदार वर्गाला खुश करण्याकरता त्यांना काही निर्णय करावे लागतात. पण आता ते काही सोडून गेलेले परत जवळ येतात अशी एक चर्चा आहे. आमच्या तिघांचे लोकच बसवता बसवता बाकं संपली, बाकंच उरली नाही आहे. त्याच्यामुळे आता कोणाला आणायचं तर बाका आणायची कुठनं. त्या कोएलिशनचा जेव्हा विषय येतो तेव्हा तुमच्यावरती म्हणजे तुमच्या पक्षावरती टीका करणाऱ्यांची टीका अशी असते आणि ती रास्त असते असं काही प्रमाणात मला वाटतं की वरती चढेपर्यंत भाजपला शिडी लागते, मग ती वरती चढले की शिडीची गरज राहत नाही. हे कोएलिशनच्या बाबतीत असं नेहमी म्हटलं जातं. असं आहे, एक लक्षात ठेवा की दोन्ही हाताने टाळी वाजवली तरच आवाज येतो, एका हाताने टाळी वाजवून तर आवाज येत नाही. आमच्या कोएलिशन पार्टनरचा आम्हाला फायदा होत असेल तर आमचा त्यापेक्षा जास्त किंवा तेवढाच फायदा त्यांनाही होतो. म्हणजे आम्हालाच एकट्याला फायदा होतो आणि कोएलिशन पार्टनर बिचारे झाले असं कधीच नसतं. त्यांच्याही वाढीमध्ये त्यांच्याही कार्यामध्ये आमचा फायदा त्यांना होत असतो. ही म्युच्युअल रिलेशनशिप आहे. त्याच्यामुळे आता ही म्युच्युअल रिलेशनशिप आजपर्यंत तुम्ही बघा, भाजपच्या इतिहासामध्ये बघा, भाजपमुळे एखादं कोएलिशन तुटल्याचं कधीच झालं नाही. कोएलिशन पार्टनर्सने कधी वेगळी भूमिका घेतली, अटलजींच्या काळात घेतली, कधी मोदीजींच्या काळात घेतली, कधी त्यांना अचानक म्हणजे आमच्यासोबत आयडिओलॉजिकली म्हणजे इतके दिवस राहिल्यानंतर 5-5, 10-10 वर्ष अचानक त्यांना वाटलं की आमची आयडिओलॉजी खराब आहे आणि म्हणून ते आमच्याकडनं निघून गेले. सो आमच्याकडनं आम्ही हे कधी केलं नाही. भारतीय जनता पार्टी आता म्हणजे मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो की बिहारमध्ये ज्यावेळेस मी स्वतः बिहारचा प्रभारी होतो मागच्या निवडणुकीमध्ये बिहारच्या, आणि आम्ही घोषणा केली होती की आम्ही नितीशजींच्या नेतृत्वात लढतो आहोत आणि आमचे मुख्यमंत्री नितीशजी असतील. निवडणूक झाली, निवडणुकीत आम्हाला 80 जागा मिळाल्या, त्यांना 40 जागा 42 जागा मिळाल्या. त्यानंतर मी नितीशजींकडे गेलो आणि नितीशजींना सांगितलं की बाबा आता आपल्याला सरकार तयार करायचं आहे, त्यामुळे काय फॉर्म्युला असेल वगैरे आपल्याला चर्चा करायची आहे. नितीशजी मला असं म्हणाले की देवेंद्रजी मला 40च जागा मिळाल्या आहेत, त्यामुळे मला आता हे रास्त वाटत नाही की मी मुख्यमंत्री व्हावं, त्यामुळे मी मुख्यमंत्री होऊ शकत नाही. मी त्यांना म्हटलं हा निर्णय तर मला घेता येत नाही, तुम्ही प्रधानमंत्र्यांशी बोला, ते निर्णय करतील. त्यांनी प्रधानमंत्र्यांना फोन लावला. प्रधानमंत्र्यांनी त्यांना सांगितलं की नितीशजी, आम्ही अशी घोषणा केली नव्हती की कोणाच्या सीट येतील याच्या आधारावर आम्ही ठरवू. आम्ही घोषणा काय केली होती की नितीशजींच्या नेतृत्वात आम्ही निवडणुका लढतो, नितीशजी आमचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असतील, त्यामुळे तुमच्या कमी आल्या असल्या तरी तुम्हालाच मुख्यमंत्री व्हावं लागेल, आणि नितीशजी मुख्यमंत्री झाले. त्यामुळे मला असं वाटतं की कोएलिशनच्या संदर्भात तो जो काही युतीचा धर्म आहे तो पाळण्याची आम्हाला सवय आहे. आता कधीकधी अडचणी येतात आणि समोरच्यांनाही येतात, म्हणजे आम्हाला सोडून जाणारे सगळे चूकच असतात असं माझं मत नाही आहे. कधीकधी त्यांचा जो काही मतदार वर्ग असतो त्या मतदार वर्गाला खुश करण्याकरता त्यांना काही निर्णय करावे लागतात. पण आता ते काही सोडून गेलेले परत जवळ येतात अशी एक चर्चा आहे. काय झालं आहे की आमच्या तिघांचे लोकच बसवता बसवता बाकं संपली, बाकंच उरली नाही आहे. त्याच्यामुळे आता कोणाला आणायचं तर बाका आणायची कुठनं. अख्खं आणायचं का अर्ध आणायचं नाही, का म्हणून ते? काही विषयच नाही आहे, बाकच नाही आहेत. त्यामुळे विचारच करता येत नाही. आता विचार एवढाच आहे की आमच्यातल्याच ज्यांना बाकं मिळालेली नाहीत त्यांच्याकरता बाकं कशी तयार करायची त्यांना एवढाच इथे विचार आहे. ठेवायचं कसं हा प्रश्न असेल. त्यांना म्हणजे पलीकडे जाऊ नयेत अशी व्यवस्था.